तर आज नाही का आपल्याला एका लग्नाचं आमंत्रण आलं होतं, मग मी पण नाही का तिकडे लग्नाकडे आलो होतो बरं का. बरं आता आमचे सारे पोरं आहे ना, कुठे लग्न असलं ना तर येणारच बरं का 100%. बरं सारे पोरं खायला आले होते माहिती का, बुंदी खायला आले होती सारे पोरं. बरं आपला सार्थक भाऊ आहे ना एकदम मस्त आहे की तोप बीप घेऊन बसला होता. तो म्हणला होता ही तोप नाही का आपल्याला वाजवायची आहे. म्हणलं मग आता नाही नाद राहिला भाऊ, तुम्ही डायरेक्ट विषय गंपत करून टाकलेला आहे. मग आले बरं का इथं आता नवरदेव नवरी. मग लग्न लागल्यानंतर बसलो जेवायला. मग घरी आलो, घरी आल्यानंतर आपण का सुखी नव्हतो बरं का. घरी आलो नाही का आपल्याला हे भूस भरायचं होतं. मग आई आणि काकी नाही का चेळ्यानी इथं भूस टाकीत होत्या आणि मी नाही का मी आपल्या टपानीच भूस भरीत होतो. मग चालू भूस भरताना अण्णा काका आले बरं का. अण्णा काका काय घेऊन आले माहिती ग्राइंडर. म्हणलं आम्हाला ग्राइंडर द्या काय. मग अण्णा काका म्हणले अरे तुमचंच ग्राइंडर आहे ते. म्हणलं अरे बास यावेळेस पण तुम्हालाच जमलं बरं का. मग राजू काका आले. राजू काकांसोबत आमचं काय डिस्कशन चालू होतं माहितीये का. त्यांना म्हणत होते प्लेट लावून नाही का याला भूस लोटायचं जुगाड करायचंय, आम्हाला तेवढं करून द्या. ते म्हणले काम होऊन जाईल रे, गडबड नका तुम्ही. आणि ड्रायव्हरला पण आमच्याकडे काय कमी नाही बरं का. बघा ही पण पोरगी ड्रायव्हिंग शिकू राहिली आता. मग आमचे अण्णा आहे ना एकदम कडक पॅन्ट घालून आले होते गिन्नी व्हायला. भुसाचं फायनल झालं, लगेच गिन्नीचं काम निघलं बरं का. मग काय आता ते करावंच लागन. मग काय वाहतोय आपलं गरीबावानी गिन्नी. हे असं गिन्नी वगैरे व्हायच्या कामात मी जबरदस्त माणूस आहे, मान नाद नाक करतो. बरं ऐका आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. फॉलो करून घ्या मला आणि काय सांगू आता पुढे तुम्हाला मी हाल आता.